नमस्कार, मी पंडित श्याम पाठक गुरुजी अतुल्य वेद साप्ताहिक राशी भविष्य या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। 4 फेब्रुवारी 2026 ते 10 फेब्रुवारी 2026 पर्यंतच साप्ताहिक राशी भविष्य आपण आपल्या जनवॉइस या न्यूज चॅनल वरती बघत आहोत आणि आपण आम्हाला जनवॉइसच्या न्यूजच्या माध्यमातून कुंडली मार्गदर्शन घेऊ शकतात, पत्रिका मार्गदर्शन घेऊ शकतात। त्यासाठी आपल्याला जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म महिना, जन्मवर्ष, जन्म ठिकाण आणि आपलं संपूर्ण नाव आणि आपला प्रश्न आपण आम्हाला जनवॉइसच्या नंबरवरती पाठवा आणि त्याचं उत्तर आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। आणि असं हे आमचं राशी भविष्य कार्यक्रम बघण्यासाठी आमच्या जनवॉइस या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा आणि राशी भविष्य बघा। आता काय म्हणतं राशी भविष्य आपलं मेष राशीचं? मेष राशीवाल्यांचं असं म्हणणं आहे, गुरुजी संततीचा काय विचार आहे? काही विचार नाही संततीचा, व्यवस्थित चाललेलं आहे संततीच्या बाबतीमध्ये। कारण सध्या कुठेही काही अडचण नाहीये, कुठेही काही तसं काही त्रास नाहीये। आता थोडीफार इकडे तिकडे समस्या होतच असते, एखादा निर्णय आपला करावा लागतो, काही वेळा कठोरही असतो, तो थोडासा आपल्याला दुःखद प्रसंगासारखा असतो, वाटतो। आता मुलं परदेशात शिकायला गेलीत तर काय चुकीचं आहे, काय वाईट आहे? असू द्या ना, त्याला जाऊ द्या ना दूर। त्यांच्या प्रगतीमध्ये आपण काय अडचण आणायची? त्यांचं एखाद्या मुलीवरती प्रेम आहे किंवा त्यांना एखाद्या विवाहाच्या बाबतीमध्ये काही अडचण आहे, आपण सोडू बसू। हे बघा, शेवटी काय चर्चा केल्याशिवाय मार्ग निघतो का? नाही निघत। चर्चा न करता मार्ग निघणारच नाही। तर असा हा कालावधी सुरू आहे की संततीच्या बाबतीमध्ये काही चर्चा करावी लागेल, मग मात्र मार्ग निघेल। पण मला ती चिंता वाटत नाहीये, मला चिंता वेगळी, तुमच्या चिंता प्रकृतीची आहे। तुमच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या बाबा। एक तर काय झाले, 7.5 मध्ये शनी सुरू आहे, त्याचे दृष्टी तुमच्या रोगस्थानावर आहे, त्याच्यामुळे तो तुम्हाला उलट तुम्हाला अशी काही व्याधी लावून टाकेल, चिकट चिवट एकदम अशी म्हणतो ना आपण की आता ती बाबा लागली व्याधी, आता काही जात नाही, ती आपल्या पाठीमागे त्या पिशा सोडणारच नाही ती व्याधी आपली। अशी एखादी व्याधी लागण्याचा संभव जास्त आहे। उलट तिथे लक्ष द्या, व्यवसायाकडे लक्ष द्या, भागीदारीमध्ये काय कोण विश्वासघात करत तर नाही ना, कोणी केसाने गळा कापत तर नाही ना, हे सगळं आपल्या बाबतीमध्ये बघायचं। आता उलट विचार करावा लागेल आपल्याला, बाकीचं जाऊ द्या। आणि राहिली गोष्ट आपल्या पती पत्नी संबंधाची, तिथे आपण लक्ष देतोच आहे। तर सकाळी दिवसभर एकदा काम झालं की घरी आल्यानंतर पती पत्नीशी थोडस मनमोकळं बोलता आलं पाहिजे, थोडं गप्पा मारता आल्या पाहिजेत। आज दिवसभरामध्ये काय झालेलं आहे ते सांगता आलं पाहिजेत। नाहीतर आपलं घरी गेलो, बॅग ठेवली, जेवण केलं, झोपलो, त्याला काय अर्थ आहे? तर हे सगळं या आठवड्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल आणि त्याचा विचार आपण या आठवड्यामध्ये केला पाहिजे। मेष राशी वाल्यांनी उपासना करा लक्ष्मी नारायणाची। पुढे आहे वृषभ राशी। वृषभ राशी वाल्यांसाठी काय आहे? काय तुमचं ऐकूच नका बुवा, तुम्हाला नजर लागेल। आता काय बोलू तुमच्याबद्दल मी? मागच्या आठवड्यामध्ये तेच बोललो होतो, आता या आठवड्यामध्ये तेच बोलतोय। काय म्हणजे धडाकाच लागलाय तुमच्या बाबतीमध्ये, एक एक गोष्ट तर सगळी चांगलीच घडते। आता मागच्या कालावधीमध्ये ही गोष्ट झाली, आता घराचं काम होतंय, आता जमिनीचं काम होतंय, आता प्रॉपर्टीचं काम होतंय, आता वाहनाचं काम होतंय। घ्या म्हणजे गोड बातम्या। अर्थात तुमच्या बाबतीमध्ये चांगलं घडावं अशी शुभेच्छा आहेच माझी, उलट असंच घडत राहावं अशी कामना पण व्यक्त करेल। पण नजर लागते त्याच्याने आपल्याला, मग इतकंही फार थोडीशी नजर उतरवून चला घरी बरं। आणि खास करून मी एक उपाय देतोय नजर उतरवायचा, तो सगळ्यांनी घरगुती करा। आणि ह्या कालावधीमध्ये आनंद घ्या, सुख घ्या, प्रेम द्या, हे सगळं छान छान पुढे कंटिन्यू ठेवा। कुठे अडचण येऊ देऊ नका। कुठे एखादा वाईट प्रसंग घडला, चुकीचा प्रसंग घडला, काहीतरी म्हणतो ना एखादं भांडण झालं, पण त्याला फार विचार करू नका, सोडून द्या। पण टार्गेट फिक्स करा उलट आता की चला हे काम झालं, आता पुढचं काम, चला हे काम झालं, आता पुढचं काम। तर असं सगळं या आठवड्यामध्ये जर घडलं ना, तर हा कालावधी आपल्यासाठी महत्वाचा, काही अडचण नाही। वृषभ राशी वाल्यांसाठी उपासना गणपतीची। पुढे आहे मिथुन राशी। मिथुन राशी वाल्यांना काय, तुमचं तर आता सध्या चांदी हो, चांदी तुम्ही सध्या, कारण तुमच्या बाजूने जे ग्रहमान चाललेले आहेत ना, ते इतके वेगवेगळे ग्रहमान चाललेले आहेत। 2 ग्रहांनी तर केंद्रस्थान व्यापलंय तुमचं। एक लग्नी गुरु आहे, शिवाय गुरुचं ब्रह्म राशीतून सुरू आहे, आणि सध्या शनी महाराज अनुकूल आहे। त्याच्यामुळे आता तो काही प्रश्न तुम्हाला नसावाच, खरं तर प्रश्नच नसावा। ठीक आहे, म्हणजे आता एखादी गोष्ट आपल्याला फार मोठी करायची ना, तर तेवढा कालावधी जातोच। छोट्या गोष्टीला थोडा कमी वेळ लागतो। आता गोष्ट मोठी करायची आहे म्हटल्यावरती मोठाच वेळ लागणार आहे, जास्त वेळ लागणार आहे।
पण त्याचा प्लॅनिंग मात्र आपल्या आठवड्यामध्ये करता आला पाहिजे. खास करून व्यवसायामध्ये काही बदल करायचे का, भागीदारी वाढवायची आहे का, किंवा एखादं प्रॉपर्टीचं काम करायचं आहे का, एखादं घराचा विषय मार्गी लावायचा आहे का, तर तो कालावधी आहे ना, तो कालावधीचा प्लॅनिंग मात्र आपल्या आठवड्यामध्ये करता आला पाहिजे. भेटी गाठी घेता आल्या पाहिजेत, काही व्यवहार चर्चा करता आली पाहिजेत. हे सगळं या आठवड्यामध्ये झालंच ना, तर मग काय तुम्हाला चिंता करायचं काम नाही. असा एक अनुकूल आठवडा आपल्याला बघायला मिळणार आहे. मिथुन राशीवाल्यांनी या आठवड्यामध्ये उपासना करायची सूर्यनारायणाची. पुढे आहे कर्क राशी. कर्क राशीवाल्यांसाठी सुद्धा तसंच आहे, पण सगळं छान असून सुद्धा काहीतरी कमी वाटतंय. एवढं उत्तम असून सुद्धा काहीतरी अस्वस्थ आहे. एवढं सगळं छान झालं तरी मी अतृप्त आहे. मग कुठे अतृप्त आहे, कुठे अपूर्ण आहे, तर कुटुंबामध्ये आहे का, किंवा नोकरीमध्ये आहे का, तर व्यवसायामध्ये आहे का, असे विचार थोडेसे मनामध्ये येतच असतात. काही वेळेला काय होतं माहितीये का, की खूप जास्त भावनेच्या भरामध्ये जाऊन व्यवहार करतोय आपण, निर्णय घेतोय आपण, किंवा खूप जास्त प्रॅक्टिकल होतोय ना, तर त्या गोष्टीमुळे सुद्धा एखादी निर्णय चुकतो आपला, किंवा एखादा जवळचा व्यक्ती दूर राहतो, आणि तो कुटुंबातला जर असेल ना तर अजूनच वाईट वाटतं. तर असं सगळं या आठवड्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. पण त्यासाठी मात्र थोडस आपला सजग राहावं लागेल. त्यासाठी जिभेवर ताबा ठेवावा लागेल, आणि ते जर नियंत्रण मिळवता आलं जिभेवरती, कारण सगळ्या गोष्टी काही आदलापट करून किंवा संताप करून नाही होत, गोड बोलून सुद्धा करता येऊ शकतात. हा तोच कालावधी. कर्क राशीवाल्यांसाठी उपासना करा. उपासना करायची या आठवड्यामध्ये काय करता येईल आपला वीर हनुमान. पुढे आहे सिंह राशी. सिंह राशीवाल्यांची गर्जना कोणी थांबूच शकणार नाही, कोणी रोखूच शकणार नाही. पण रोखत तर आहेच हो. आपण जरी कुठेतरी पाऊल टाकायला गेलो ना, चांगलं मार्ग एकदम मोकळा दिसतोय, हायवे क्लिअर आहे, पण पाय टाकायला गेलो की कोणतरी आडच येतंय, अचानक भयानक एकदम काहीतरी रस्ता अडवला गेलाय माझा. अशी ती स्थिती निर्माण होण्याचं कारण असं आहे की सध्या शनी महाराज तुमच्यावर घुसलेले, नाराज आहेत, कोपलेले आहेत, आणि त्याचीच एक आपल्यावरती खरे तर जी आता सध्याची तली स्थिती आहे. पण हाही कालावधी आपल्यासाठी अनुकूल आहेच ना. मग पती पत्नी जीवन असेल, वैवाहिक संबंध असतील, मित्र परिवार असेल, भागीदारी असेल, नोकरी असेल, व्यवसाय असेल, मायनस प्लस होईल. काही वेळेला असं वाटतं ना की मी हारलोय का जिंकलो तेच कळत नाही. म्हणजे मी हारलेलो तर आहे बाबा, पण भावना जिंकलेल्याची आहे. मी जिंकलेलो तर आहे बाबा, पण भावना हारलेल्याची आहे. असं काहीतरी जे प्लस मायनस होतंय ना हो, तर ते मात्र या आठवड्यामध्ये आपल्याला बघायला थोडंफार मिळेलच. पण खूप जास्त चांगलं असेल, म्हणजे वाईट फार कमी होईल. म्हणजे एखादा त्रास फार कमी असेल, 20% त्रास असतो तो नॉर्मल, आणि तो एकदम किरकोळ समजायचा, आपण विषय सोडूनच द्यायचा. आणि उपासना करायची सूर्यनारायणाची. पुढे आहे कन्या राशी. कन्या राशीवाल्यांसाठी नजर लागली होती का मला, कारण मागच्या आठवड्यामध्ये जे काही धडाका लागला होता ना, नजरच लागली मला कोणाच्या तरी. लोकांच्या डोळ्यामध्ये आलो मी, एकदम खुपलो डोळ्या लोकांच्या मी, आणि आता एकदम घसरगुंडी सुरू होऊन गेली, सगळं व्हायला लागलं. एवढं रांझण मी कष्टाने मेहनतीने भरलेलं होतं, त्याला काहीतरी गळतीच लागली बाबा. थेंब 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 जायला निघायला लागलं, जायला लागलं सगळं. आता असं ते एकूण चित्र जे आहे ना, ते आपल्याला या आठवड्यामध्ये बघायला मिळणार आहे. आणि ती तयारी मात्र आपल्याला करता आली पाहिजे. मग ती गळती थांबवता येईल का? थांबवता येईल गळती, काही काळजी करू नका. कारण फक्त एवढंच आहे की ती गळतीला कारण तुम्ही नाही आहात, परिस्थिती आहे. परिस्थिती अशी काही निर्माण होते की दोन लोकांमध्ये मला जावं लागतं, दोन लोकांची भांडणं मला सोडवावे लागतात, दोन लोकांसाठी मला पैसा खर्च करावा लागतो, ती गळती. बाकी काही नाही दुसरं. आपल्यासाठी म्हणून काहीच नाही केलं मी, माझ्यासाठी म्हणून मी 1 रुपया खर्च केला नाही, खर्च झाला दुसऱ्यांसाठी मात्र. असं जे सगळं त्रांगडं म्हणतो ना आपण, सुरुवातीला बघायला मिळेल, म्हणजे आजपासूनच. पण आपल्याला त्याचा दुर्लक्ष करून चांगल्या गोष्टींकडे लक्ष देता आलं पाहिजे, थोडं कामावर ध्यान देता आलं पाहिजे. ते जर झालं या आठवड्यामध्ये तर चिंता नाही, पुढे मार्ग एकदम मोकळा आणि सरसकट आहे. कन्या राशी वाल्यांसाठी उपासना करायची या आठवड्यामध्ये वीर हनुमान. पुढे आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशी वाल्यांसाठी आपण आपल्या कामाला किती महत्व देतोय ना हो, हे सगळं या आठवड्यामध्ये अवलंबून असेल. तुम्ही जर कामाकडे काना डोळ्यात केला, दुर्लक्ष केलं की मग मात्र हाती जे येणार होतं ना, काही नाही आलं. का तर मी कामावर गेलोच नाही ना, काम तेवढं मन लावून केलंच नाही ना मी. मग कोणाच्या माझ्याकडे अपेक्षा होत्या, आकांक्षा होत्या, त्या सगळ्या पूर्ण मला करता आल्या नाहीत. उलट अर्थात म्हणजे मी काही कमी काम नाही केलंय, काम तर भरपूरच झालंय,
पण तसं काम मला करता आलं नाही. जे काम अपेक्षित होतं ते काम न केल्याची जे काही भावना आहे ना ती आपल्याला आठवड्यामध्ये बघायला मिळेल. मग प्राप्त किती व्हायचं होतं आपल्याला? 100% प्राप्त व्हायचं होतं, कारण 100% योगदान दिलं होतं असं सरळ हाताने. आणि मिळालं किती? मला मिळालं फक्त 60-70%. आणि त्याच्यामुळे मनामध्ये कुठेतरी दुःखद भावना निर्माण होणे. अर्थात फार उदो झाला माझा, मला पुरस्कार मिळाला, मला प्रगतीचे मार्ग मोकळे झाले, खूप छान आहे, छान झालेलं आहे. पण मी समाधानी नाहीये बाबा, मला काही समाधान नाही मिळालं. तर अशी जी स्थिती आहे ना या आठवड्यामध्ये आपल्याला कुठेतरी बघायला मिळेल. आणि ती जर टाळायची असेल तर दर गुरुवारी म्हणजे खास करून या आठवड्यामध्ये दत्त दर्शन, दत्त उपासना, सद्गुरु सेवा आणि गौपूजन करा. धनुराशी, धनुराशी वाल्यांसाठी हा कालावधी आपल्यासाठी म्हणूनच आलेला आहे की काय असं वाटतंय. आता कुठेतरी सुखावाचे प्रसंग समोर यायला लागलेले आहेत. आता मी कुठे मनस्थिती माझी बदललेली आहे. आता मी कुठेतरी हवेत जायला लागलेलो आहे. आता मला सगळा मार्ग मोकळा दिसायला लागलेला आहे. आणि दिसणारच होता तो मार्ग, तुम्हाला दिसणारच होता. पण आपली चलबिचल आपल्याला खरं नडते. काय वेळा काय होतं का की मन एवं मनुष्यानाम कारण बंध मोक्ष हो. घडलं काहीच नाहीये, मनाने मात्र मी विचार करत बसतो त्या गोष्टीचा. काय सगळं वाईटच ना, परिणाम वाईट करून घेतला मनाचा मी. ती स्थिती होती खरं तर. बाकी मला तर तुमचं उत्तम दिसत होतं मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा की पुढचे दिवस छान आहे असं. पण तुम्ही मान्य करत नव्हते तर मी काय करू? तुम्ही मान्य केले पाहिजेत ना ते. तुम्ही आता ते मान्य करायला सुरुवात कराल की वा आता तर भागो एकदम, आता तर स्पीडच आहे, आता तर ऐकायचंच नाही कोणाच्या बापाला पण नाही. अशी ती स्थिती या आठवड्यामध्ये बघायला मिळेल. मग कुठे कुठे चहूबाजूंनी आपल्याला असं सगळं आनंदाचं बघायला मिळेल. नोकरी, व्यवसाय, भागीदारी, पती पत्नी संबंध, मुलं, कुटुंब, आई वडील, भाऊ बहीण, सगळं 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 अगदी छोट्यापासून मोठ्यांपर्यंत सुद्धा आपल्या सगळं मनासारखं मनात जोगतं घडेल, यात काही शंका नाहीये. धनुराशांनी उपासना करा ना मग भोलेनाथांची. पुढे आहे मकर राशी. मकर राशी वाल्यांसाठी हा कालावधी धोक्याचा वाजेल, एकदम घंटाच. आणि अशी काही वाजेल ना ती आपल्याला आपण हादरत जाऊ, एकदम धक्का बसेल एकदम जोरदार. पण तो धक्का जोरो का होता एकदम, पण धीरे से लगा. अशी ती स्थिती आपल्या आठवड्यामध्ये बघायला मिळेल. म्हणून या आठवड्यामध्ये आपल्याला थोडं सजग राहावंच लागणार आहे. कारण प्रत्येक पावलागणित काटे काटे. पाऊल तिकडे टाका तिकडे अडचण दिसेल आपल्याला सुरुवातीला. मालिका संपायला तयार नाहीये अडचणींची. बाजूंनी मालिकांनी अडचणी घेरून ठेवले की काय. आता असा एखादा प्रश्न जो चिघळला असेल, मग अशा वेळेला आपण काय आता काय डोळे बंद करून काम करायचे का नाही? उलट डोळे उघडे ठेवा. आता तर अतिविश्वास ठेवू नका, अंधविश्वास ठेवू नका. पुन्हा भरोसा ठेवायची लायकी राहिलीच नाही आजकाल, जमाना तसा राहिला नाही. प्रत्येक कामाचा रिपोर्ट घेत चला. मोठे व्यवहार सध्या पुरता स्थगित ठेवा किंवा स्टँड बाय ठेवा. हे सगळं या आठवड्यामध्ये करा. आणि घरी आल्यानंतर थोडस निवांत शांत झोपा. कारण आपल्याला प्रकृतीकडे लक्ष द्यायचंय. त्यामुळे जेवढ्या वेळा आपण कामावर देतोय ना तेवढ्या वेळ स्वतःवर पण देत चला. आणि हे आठवड्यामध्ये सांगणार आहे. किंवा हे आठवड्यामध्ये झालं की मग तुमचा मार्ग पुढचा एकदम मोकळा आणि व्यवस्थित जाईल, काही अडचण नाही. मकर राशी वाल्यांसाठी उपासना करायची आठवड्यामध्ये फक्त आणि फक्त सूर्यनारायण. पुढे आहे कुंभ राशी. कुंभ राशी वाल्यांसाठी या आठवड्यामध्ये कभी खुशी कभी गम आहे. खुशी जास्त आहे पण गम कमी आहे. पण जो गम असा आहे ना पार म्हणजे अगदी पार, मला मी धाय भोकलून अगदी माझं मन व्यक्त करता येत नाही मला कोणापुढे, अशी ती स्थिती निर्माण होऊन जाईल. की पत्नी जवळ करू की मित्रांजवळ करू की माझ्या कुटुंबामध्ये माझं मन मोकळं करू, कुठे करू, अशी ती स्थिती बघायला मिळेल. का? काहीतरी मला टोचतंय, काहीतरी बोचतंय, मला काहीतरी आठवतोय. ते सगळं दुःखद आहे, त्रासाचं आहे, विश्वासघाताचं आहे, वाईट प्रसंगाचं आहे. तेच मला आठवतंय, तेच मला टोचणी बोचणी करतंय. आणि ते मात्र मी दाबू नाही शकत आता. बस आता माझं मन मोकळं मला कुठेतरी करावंच लागेल. मग करा, मोकळं व्हा. कुठे व्हा? पत्नीला व्हा. हक्काची तुमच्या, तीच तर हक्काची ना हो, लक्षात घ्या ना. आणि नाहीतर आई वडील आहे त्यांना व्यक्त व्हा. काय होतं माहितीये का, आपण ना वय एखादं आपलं वय झालं ना विशिष्ट एखादं, पूर्वी लहानपणी कसं व्हायचं माहितीये का की आपल्याला जर आईने काठी घेतलीत ना आपल्या मागे, आपल्या मागे मारायला लागलीत ना तर आपण काय करतो माहिती,
बरोबर आपण आजीकडे बघायचो, आजोबांकडे बघायचो आणि आई आपल्या मारायला यायला लागली की बरोबर आजीच्या कुशीत जाऊन झोपायचो. का? आता झाली भीतीमुक्त. मग आता ह्या वयात काय होतं म्हणजे का, आता पण आईजवळ कधी असं डोकं टेकून रडलोच नाहीये. डोकं टेकून जाऊ कधी आईजवळ काही सांगितलंच नाहीये. फक्त आई घरामध्ये आहे, तिची प्रकृती कशी आहे, तिचं झालं का जेवण, झालं का स्नानदान, एवढं विचारतो फक्त आपण. अगदी फार मोठं काम असलं पाया पडतो. तर आता असं न थोडस आईजवळ मन मोकळं व्हा. दुसरी एक उत्तम जागा पत्नीचीच असते आपल्याला, की तिथे आपल्याला मुक्त होता आला पाहिजे. उलट असं होतं त्याच्यानं की पत्नीला असं वाटतं की खरोखर ही व्यक्ती माझ्यावरती जास्त प्रेम करते, म्हणून सगळं मनातलं मला सांगते आहे. असं या आठवड्यामध्ये काहीतरी घडेल. कुंभ राशी वाल्यांसाठी उपासना करायची. उपासना आहे लक्ष्मी नारायणच. पुढे आहे मीन राशी. मीन राशी वाल्यांसाठी तर बस मला जागाच नाही उरली कुठे आता मन मोकळं करायला. कुठेच नाही वाटत आहे. दाबून ठेवावं. इतकं आतल्यात मी गुदमरतोय आता. अस्वस्थ झालेलो एकदम. धुमसतोय आतल्या. चक्राचं वाद सुरू झालेलं एक प्रकारे. वाईट आहे सगळं. मला हे सगळं आता भकास वाटायला लागलेलं आहे आता हे सगळं. असं स्थिती निर्माण होईल आठवड्यामध्ये. मग तर कामावर जाऊ की नको, काही मन लागत नाही कामावर. कामावर जरी गेलोत ना तरी मी कामावर आहे, मन मात्र वेगळ्या ठिकाणी फिरतोय. म्हणजे तण वेगळं, मन कुठेतरी वेगळ्या ठिकाणी झालेलं आहे. अशी एकदम वेगळी स्थिती, डोलायमान अवस्था, तारेवरची कसरत या आठवड्यामध्येच बघायला मिळेल. त्यामध्ये मी आता विश्वास कोणावर ठेवू? कारण सगळ्यांनी विश्वास ठेवून बघितला बाबा. कोणी केसाने गळा कापलाय, कोणी विश्वासघात केलाय, कोणी पाठीमध्ये खंजीर खुपसलाय. सगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन झालेले आहेत. आता मला कोणावरती विश्वास ठेवायची इच्छाच राहिली नाहीये. ठीक आहे, ते माझ्याशी गोड बोलतायत, जवळ येत आहेत, भेटतायत, आम्ही एकत्र चहा कॉफी पण करतो. पण आता नाही राहिलं. कुठे व्यक्त होऊ मी ही गोष्ट आता? एकच जागा आहे, आपली पत्नी. तिथे व्यक्त व्हा. तिला सांगा, बोला. कामाचा काही लोड आहे का, काही तब्येतीचं काही कारण आहे का, किंवा ह्या सगळ्या गोष्टींवरती मार्ग कुठे मध्ये का पत्नी जवळ आता तोच एक मार्ग आहे की तुम्ही तिकडे जाऊन पोहोचा. बघा तुम्हाला सगळे मार्ग मिळतील. मग काही वाचिक आणि आर्थिक, म्हणजे आपलं मानसिक आहे, आर्थिक आहे, शारीरिक आहे, असे सगळे प्रश्न जे आहेत ना एका जागी सगळे सुटतील. ते म्हणजे पती पत्नी तुमचे संसारामध्ये. कारण पुरुष असा व्यक्ती ना हो की बाहेर एखादी गोष्ट घडलीच ना तो आपल्यातच सगळं ठेवतो. तो घरी येऊन काही सांगतच नाही. पण बोला, मोकळं व्हा. हे जर आठवड्यामध्ये केलं तर मग आठवडा आपला व्यवस्थित जाईल. पण एक लक्षात ठेवा, मोठे निर्णय घ्यायचे नाही त्या कालावधीमध्ये. पूर्णपणे त्याला आपण तालू सुलाकून पाहतोय त्या विषयाला, खोलवर जाऊन त्याचा अभ्यास होत नाही तोपर्यंत कोणताही मोठा निर्णय करायचा नाही, हे लक्षात ठेवा. उपासना करा एकच, सूर्यनारायणाची उपासनाही करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचं चॅनल आहे जनवॉइस न्यूज चॅनल आहे आणि त्याच्यावर युट्यूब वरती सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, फेसबुकला फॉलो करा, इंस्टाग्रामला फॉलो करा आणि आपले कोणतेही प्रश्न असतील कुंडली बाबतीमध्ये तर आम्हाला पाठवा. त्याची उत्तर तुम्हाला आम्ही देऊ. तुमचा प्रश्न, तुमची तारीख, तुमचा महिना, तुमचं वर्ष, तुमची वेळ, तुमचं जन्म ठिकाण आणि तुमचं नाव हे सगळं आम्हाला पाठवा आणि पुढच्या व्हिडिओला त्याचं उत्तर तुम्ही स्वतः बघा. आणि आमचा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत जनवॉइस तर्फे माझा आपल्या सर्वांना नमस्कार.